नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा एक जी.आर. आलेला आहे 5 फेब्रुवारी 2025 रोजी। हा जी.आर. काय आहे, या जी.आर. काय सांगण्यात आले आहे आणि हे जी.आर. खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अपर कामगार आयुक्त आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील कामगारांसाठी हा जी.आर. लागू झालेला होता। 5 फेब्रुवारी 2025ला हा जी.आर. आला होता। जी.आर.मध्ये नेमकं काय सांगण्यात आले ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा। सर्वप्रथम खाली येऊ द्या। खाली आल्यानंतर तुम्हाला बघा इथं जे बांधकाम कामगार आहे त्यांच्यासाठी ही जी.आर. आहे आणि त्यांच्या जी.आर.च्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलेलं आहे की इथं पॉईंट नंबर 8 पाहू शकता, नोंदणी व नूतनीकरणासाठी अर्ज सादर करणे। आता अर्ज सादर कसं करायचा सर्व कामगारांना माहीत आहे, हे काही नवीन नाही। तर त्याचं मी नंतर खाली स्क्रॉल करतो आणि त्याच्यानंतर बघा लाभासाठी अर्ज सादर करणे। आता लाभासाठी अर्ज कसा सादर करायचा हेही सर्वांना माहीत आहे, कारण बांधकाम कामगारांना क्लेमचा फॉर्म कसं भरायचा, शिष्यवृत्तीचा फॉर्म कसं भरायचा किंवा लग्नाचं जे आर्थिक सहाय्य आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा हे सविस्तर माहीत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे मूळ कागदपत्र तुम्हाला तालुका कामगार सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला व्हेरिफिकेशन वगैरे करायचं हे सर्वांना माहीत आहे। आता 10 नंबरचा मुद्दा बघा, नोंदणी आणि नूतनीकरण लाभ वाटप लॉगिन आयडी, म्हणजे लॉगिन आयडी कोणासाठी आहे तर हे तालुका कामगार सेतू सुविधा केंद्र, जिल्ह्यातील कामगार सेतू सुविधा केंद्रासाठी आहे। तर याचंही काही आपल्याला घेणं देणं नाही। सर्वप्रथम खाली आल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे तुम्हाला इथं हे सांगणार आहे। 2 पॉईंट्स इथं देण्यात आलेले आहे, तालुका नोंदणी अधिकारी आणि त्याच्यानंतर इथं बघा वरी इथं महत्त्वाच्या मुद्दा नंबर 10 मध्ये देण्यात आलेला आहे, तालुका इमारत कामगार सुविधा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने सादर होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण लाभाचे यांचे अर्ज प्राथमिक छाननीकरिता प्रथम लिपिक लॉगिनवर येतील। आता तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्या तर तुमच्या तालुका कामगार सेतू सुविधा केंद्रामध्ये ते जातील, तिथं तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जा, व्हेरिफिकेशन तुमचा झाला तिथून ते फॉर्म कुठं जाईल तर जिल्ह्यातील ऑफिसला जाईल। आता त्याच्यानंतर बघा, संबंधित बांधकाम कामगार वारस यांनी तपासणी करता निवडलेल्या दिवशी सर्व मूळ कागदपत्र घेऊन तालुका कामगार सेतू सुविधा केंद्र व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्याच्यानंतर बघा आता किती आहेत, 150 कामगारांचे डेलीमध्ये यांनी टार्गेट ठेवलेलं आहे, 150 लोकांचं इथं व्हेरिफिकेशन होऊ शकते। आता ते तुमच्या तालुक्यावर डिपेंड करेल। त्याच्यानंतर सर्व तिन्ही लॉगिन आयडीमध्ये संबंधित दिवसाकरिता तपासणीकरिता निश्चित केलेले अर्ज उपलब्ध असतील, म्हणजे हे ऑफिशियलीच आहे। त्याच्यानंतर बघा मुद्दा नंबर ई इथं दिसत आहे, बांधकाम कामगार वारस यांनी सादर केलेले मूळ कागदपत्रे योग्य असल्याची खातरजमा झाल्यानंतर संबंधित लिपिकाने सर्व मूळ कागदपत्र योग्य हा शेरा नमूद करावा। तदनंतर संबंधित बांधकाम कामगारास वारस यांचा फोटो, ऑनलाईन फोटो कॅप्चर व त्यांच्या बायोमेट्रिक ठसे घेऊन शक्यतो अंगठा किंवा कोणतेही एक बोट घेऊन बायोमेट्रिक संगणक प्रणालीने नोंद करण्यात यावी। आता हे तर तुमचं होते तालुका कामगार सेतू सुविधा केंद्र। त्याच्यानंतर बघा बांधकाम कामगार वारस यांनी सादर केलेली मूळ कागदपत्रे, तर हे आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे व्हेरिफिकेशन कसं करायचं काय करायचं। त्याच्यानंतर एक पॉईंट इथं देण्यात आलेला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते पॉईंट कोणता आहे तर पेज नंबर 10 वरती आल्यानंतर इथं बघा 2 पॉईंट्स इथं दिलेले आहेत। ई आणि बांधकाम कामगार तपशीलमध्ये बदल करायचा असल्यास त्यांना जिल्हा इमारत महाराष्ट्र कामगार सुविधा केंद्रावरती उपस्थित राहून बदलाचा तपशील सादर करावा लागेल। म्हणजे खूप असे आपले बांधकाम कामगार आहेत, त्यांच्या प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं आहे, काही बदल करायचा आहे, काही त्रुटी असेल किंवा नावामध्ये मिस्टेक असेल तर ते तुम्ही दुरुस्त करू शकता। मात्र कुठं करू शकता तर तुमच्या जिल्ह्यातील कामगार ऑफिसमध्येच करू शकता। आता ई बघा, बांधकाम कामगारांना त्यांच्या तपशिलामध्ये स्वतःचे नाव, फोटो, जन्मदिनांक, आधार क्रमांक यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही। त्यास मोबाईल क्रमांक बदलता येईल। फक्त हे बघा, बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या नावामध्ये, त्यांच्या फोटोमध्ये, त्यांच्या जन्मदिनांकामध्ये, त्यांच्या आधार क्रमांकामध्ये बदल होणार नाही। मित्रांनो हे आवर्जून ऐका तुम्ही, कारण खूप सारे असे आपले बांधकाम कामगार आहेत ज्यांचा आधार नंबर चुकलेला आहे, ते दुरुस्त होणार का? 100% दुरुस्त होणार नाही, जी.आर.मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर तुमचा असा कोणतीही क्युरी ठेवू नका, अशी कोणतीही त्रुटी ठेवू नका। जेव्हा तुम्ही ऑनलाईन आपला लेबर कार्ड बनवताना त्यावेळेस तुम्हाला 10 वेळेस चेक करायचं आहे तुमची सर्व माहिती बरोबर आहे का, त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यासाठी सबमिट बटनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर मोबाईल नंबर बदलता येतो, सदस्याचे नाव बदलता येतो, पती पत्नी नावामध्ये, 2 मुलाच्या नावामध्ये, आई वडिलांच्या नावामध्ये मुभा देण्यात आलेली आहे, त्यांचं नाव करेक्शन होऊ शकते। पण जे बांधकाम कामगार स्वतः आहेत त्याचा नाव, त्याचा आधार नंबर, त्याचा डेट ऑफ बर्थ बदलता येणार नाही। तर हे जी.आर. महत्त्वाचं आहे। हे जी.आर. तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि ते किंवा याची जे वेबसाईट लिंक आहे ते लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावून देतो, तिथून तुम्ही डायरेक्ट जाशाल आणि तिथून डाउनलोड करून घ्या। अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नवीन माहिती लेबर कार्डच्या वरती मिळणार आहे आपल्या चॅनलवरती। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।